शिरपूरकडून धुळ्याकडे मोटरसायकलने येणाऱ्या दोघांना गावठी कट्टा व 2 काडतूससह एलसीबीच्या पथकाने सोनगिरी टोलनाक्याजवळ सापळा लावत पकडले आहे। या प्रकरणी दोघांसह त्यांच्या मित्राविरोधात सोनगिरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांनी त्यांचा मित्र असणारा भावेश जोशीच्या सांगण्यावरून शिरपूर येथून गावठी कट्टा आणल्याची माहिती समोर आली आहे। चेतन जीवन पावरा वय 19 वर्ष, युवराज बापू शिरसाट वय 19 वर्ष दोघेही राहणार नगावबारी देवपूर धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। एका गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने सोनगिरी टोलनाका येथे एक मोटरसायकल क्रमांक MH18CF5012 हिला इंटरव्ह्यू केला असता 2 आरोपी चेतन जीवराव पावरा वय वर्ष 19 आणि युवराज बापू शिरसाट राहणार देवपूर या दोघांना इंट्रोगेट केला असता त्यांच्याकडनं आपण एक गावठी बनावटीचा पिस्टल जप्त केलेली आहे आणि 2 जिवंत काडतूस जप्त केलेला आहे, एक मोबाईल आणि त्याचप्रमाणे एक बजाज पल्सर गाडी आपण जप्त केलेली आहे। या दोन्ही आरोपींनी भावेश जोशी नावाचा एक आरोपी आहे त्याच्या सांगण्यावरनं हे पिस्टल मध्य प्रदेशमधून प्रोक्युअर केलेलं आहे। भावेश जोशीवर या अगोदर देवपूर इथे 2 आणि चाळीसगाव रोड इथे 2 असे गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत। भावेशला आपण आता लवकरच अटक करू। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकाने केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।